नमस्कार, मी दिनेश कुलकर्णी. युवा क्रांती न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. दुसऱ्या टप्प्यामध्ये नांदेड महानगरपालिका लागण्याची शक्यता आहे आणि आपल्यासोबत काँग्रेसचे नेते रामदास पाटील सुमठाणकर आहेत. दादा, पहिल्या टप्प्यामध्ये नगरपालिका पार पडल्यात निवडणुका. काही नगरपालिका ह्या पुढे ढकलण्यात आल्यात. खरं तर तुम्ही देगलूर नगरपालिका सांभाळत होतात. काय त्या ठिकाणी काय परिस्थिती होईल? नांदेड जिल्ह्यातली देगलूर ही सर्वात मोठी नगरपालिका आहे. त्या ठिकाणी 27 नगरसेवक आणि एक नगराध्यक्षाची निवडणूक नुकतीच पार पडलेली आहे. या ठिकाणी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून आम्ही शिवसेना उद्धव ठाकरे गटांसोबत युती करून आम्ही या ठिकाणी नगरपालिका लढलेली आहे. काँग्रेस आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिवसरात्र मेहनत करून जनतेत 24 तास राहणारे उमेदवार, ज्यांना जनाधार आहे असे उमेदवार एकत्रित करून मी आमच्या सर्व टीमनं, कोर कमिटीनं देगलूर नगर परिषद ही यशस्वीरित्या आम्ही आत्ता निवडणूक लढलेली आहे. देगलूरच्या 45,000 मायबाप जनतेवरती मला विश्वास आहे. आमच्या सर्व टीमवरती मला विश्वास आहे आणि त्या शहराला एक समाजवादी विचारसरणीचा वारसा लाभलेला आहे. मग ते नारायणरावजी चिद्रावर असतील, काजी तन्वीर असतील, कृष्णरावजी देशपांडे असतील, ते आत्तापर्यंतचे त्या शहराचे लोकनेते कैलासवासी मष्णाराजी निलमवार साहेब असतील आणि त्यांचा वारसा पुढं चालवणारे विद्यमान नगराध्यक्ष आमचे मोठे बंधू मोगलाजी अण्णा शिरसेटवार असतील, या सर्वांनी त्या शहराचा सामाजिक सलोखा आणि विकासाची श्रृंखला कायम ठेवलेली आहे. या विचारावरती आम्ही जनतेत गेलो. उत्स्फूर्त असा आम्हाला प्रतिसाद मिळाला आणि मला विश्वास आहे की देगलूर नगर परिषदेचा नगराध्यक्ष एक विक्रमी मतानं निवडून येणार आहे. त्याचबरोबर 27 ही जागा एक व्हाईट वॉश म्हणतात त्या पद्धतीनं देगलूर नगर परिषदेचे नगरसेवक आणि नगराध्यक्ष म्हणजे निवडून येणार आहेत. मी आज दाव्यानिशी तुम्हाला ह्या ठिकाणी सांगतो. वंचितचे जे प्रदेश उपाध्यक्ष आहेत अविनाश भोसीकर म्हणतात की अशोक चव्हाण जे आता भाजपमध्ये आहेत ते काँग्रेसचे एजंट आहेत. तुम्ही काँग्रेसमध्ये आहात, खरंच एजंट आहेत का ते अशोक चव्हाण काँग्रेसचे? माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेब या जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांचा माझ्या वयाएवढा त्यांचा अनुभव आहे. त्यामुळं इतक्या मोठ्या ज्येष्ठ नेत्यावरती माझ्यासारखा सामान्य कार्यकर्ता बोलणं योग्य नाही आहे. तितकी उंची माझी नाही आहे. त्यामुळं जे बोलले त्यांना ते विचारा. म्हणजे अशोकरावजीवरती या जिल्ह्यांच्या विकासात त्यांचं, जरी आज आमच्या पक्ष वेगवेगळे असले तरी त्यांच्या वडिलांचं या जिल्ह्यासाठी अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. ते एका राष्ट्रीय पक्षात काम करतात, मी एका राष्ट्रीय पक्षात काम करतो. त्यामुळे तिसरा कोण काय बोलतो त्याच्याबद्दल मी उत्तर देणं अपेक्षित नाही आहे. ज्यांनी हा आरोप केला त्याला तुम्ही विचारा. खरं तर काँग्रेसची नांदेडमध्ये वंचितसोबत युती झाली होती. काय फॉर्म्युला ठरला होता? आणि अविनाश भोसीकर म्हणतात की 250 जागापैकी 4 जागा म्हणजे 1% पण नाही जागा तुम्ही त्यांना देऊ शकलात. 50-50% फॉर्म्युला ठरला होता. युतीच्या संदर्भात माझ्या पक्षाचे ज्येष्ठ नेते माननीय खासदार रवींद्रजी चव्हाण पाटील, रवींद्र चव्हाणांनी धोका दिला म्हणतात. माझे नेते असे आहेत की रवींद्र चव्हाण आणि त्यांच्या वडिलांचा वारसा हा धोका न देणारा आहे. या जिल्ह्यामध्ये रवींद्र चव्हाणांच्या विश्वासामुळेच आज काँग्रेस एकतर्फी बळ मिळून पुढं मोठी होते. आमच्या नेत्यावरती कोणीही आरोप करण्याच्या अगोदर स्वतःला तपासणं आवश्यक आहे. रवींद्र चव्हाण हे मनमिळावू, सत्यवचनी, त्यांच्या वडिलांचा एक मोठा इतिहास आहे, त्यांच्या घराण्याचा इतिहास आहे. त्यामुळे माझ्या नेत्यावर आरोप करण्याच्या अगोदर जे कोणी केलं असेल त्याने आधी आपण स्वतः तपासावं. आमच्या नेत्यावर बेछूट आरोप करणं हे त्यांनी शक्यतो टाळावं. खरं तर तुम्ही भाजपामध्ये होतात, भाजपातून राष्ट्रवादीमध्ये गेलात, राष्ट्रवादीमधून काँग्रेसमध्ये, विरोधी पक्षात बसला, सत्ताधारी पक्षात नाही. प्रवाहाच्या उलट्या प्रवाहाविरुद्ध वाहण्यात जी मजा असते किंवा मग सामान्य गोरगरीब कार्यकर्त्यांना घेऊन काम करण्यात जी एका योद्ध्याचं काम असतं ते मी केलेलं आहे. भारतीय जनता पार्टीमध्ये मी हिंगोली लोकसभा क्षेत्रात काम केलं, पण कालांतराने तिथल्या काही परिस्थितीमुळे मला भाजपा सोडावी लागली. नंतर मी माननीय आमदार माझे मित्र राजूभैया नवगरे यांच्या माध्यमातून मी हिंगोलीतून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तदनंतर 7-8 महिने मी नांदेडमध्ये जिथं माझं ठिकाण आहे, ज्या ठिकाणी मी लहानाचा मोठा झालो त्या ठिकाणी मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम करण्यासाठी देगलूरच्या भागामध्ये काम केलं. इथं या ठिकाणी
माननीय प्रतापरावजी पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी काम केलं मी. पण काही राजकीय अपरिहार्थ असते, काही स्थानिक कारणं असतात, काही पक्षीय कारणं असतात. त्यामुळं एका राजकीय महत्त्वाकांक्षा असलेल्या कार्यकर्त्याने वेळेच योग्य तो निर्णय घेणं आवश्यक आहे. नंतर कालांतराने आपणाला गृहीत धरण्याची जी प्रवृत्ती असते ती वाढली जाते. गृहीत धरण्याची प्रवृत्ती ही राजकारणात अत्यंत घातक असते आणि कार्यकर्त्याला व्यासपीठ मिळवण्यासाठी मला वाटतं की भारतीय राष्ट्रीय काँग्रेस हे मला पूर्वी स्वर्गवासी माझे जिवलग मित्र राजीवजी सातवनं सांगितले होते. पण ठीक आहे, त्यावेळी मला वाटलं की आपण भारतीय जनता पार्टीतून लढावं आणि राजकीय व्यासपीठामध्ये संधीला महत्त्व खूप असतं. आत्ताच्या वर्तमान परिस्थितीमध्ये पक्षीय किंवा विचारधारेचं राजकारण अत्यंत टोकाला गेलेलं आहे. त्यामुळं आपण त्याच्यावरती न बोललेलं बरं. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस हा मजबूत आणि व्यापक पाया असलेला आजही पक्ष आहे. ठीक आहे, राजकारणात सत्तेमध्ये अपडाऊन असतं, कोणी परमनंट अमरपट्टा बांधून आलेलं नसतं. त्यामुळे या पक्षात काम करण्यासाठी मजा आणि आनंद आहे. खरं तर तुम्ही जे युतीमध्ये लढला होतात, हेमंत पाटील शिवसेनेचे विधान परिषदेचे आमदार आहेत. अविनाश भोसीकर असे देखील म्हणतात वंचितचे की हेमंत पाटील अशोक चव्हाणांच्या पाया पडतात. या गोष्टीमध्ये सत्यता आहे. हेमंत पाटलाला अशोक चव्हाणांनीच मोठं केलेलं आहे. अशोक चव्हाणांचा हात हेमंतराव पाटलाच्या डोक्यावर नसता तर ते इथं दिसलेच नसते. त्यामुळं ह्याची जाणीव जिल्ह्याला आहे. त्याच्याबद्दल मी किंवा अजून कोणी बोलून काही हे नाही आहे. त्यामुळं त्यांना मोठं होण्यामध्ये आशीर्वाद देण्यामध्ये अशोकराव चव्हाणांचा हात, अशोकराव चव्हाणचे उपकार आहेत आणि अशोकराव चव्हाणचे आभारच मानले पाहिजे. आता तुम्ही पाहतच आहात की नगरपालिकेच्या निवडणुका वसमतच्या पुढे ढकलल्या असतील, पण हिंगोली आणि कळमनुरीच्या या 2 तारखेला पार पडल्या. जसं महायुद्ध त्या ठिकाणी रंगलं होतं, महायुतीतलेच 2 आमदार एकमेकाशी भिडले होते, महायुद्ध चालू होतं. तुम्ही तानाजी मुटकुळेंच्या सहवासात राहिलेले आहात आणि महायुतीच्या मित्रपक्षाचे आमदार बांगर तर तुमच्या सहवासातलेच आहेत. कसं पाहता दोघांकडे? हिंगोलीला नावउद्योग जिल्हा म्हणून राज्यात ओळख होती. अन्यथा हिंगोलीला पॉलिटिकली कॉग्निझन्स किंवा पॉलिटिकली कुणीच ओळखत नाही आहे. मी वरी 4 वर्षे जे मी दिल्ली मुंबईपर्यंत पाहिलं, पण आत्ता हिंगोलीची ओळख राज्यभर नाही किंबहुना देशभरात झाली. याचं श्रेय या दोघांनाही द्यावं लागतं. मी तब्बल 8-9 वर्षे तानाजी मुटकुळेसोबत काम केलं. संतोष बांगर तसे माझे जिवलग मित्र, माझ्यासोबत ते नगरसेवक होते. ते त्यांच्या महत्त्वाकांक्षेनं, त्यांच्या स्टाईलनं ते राजकारण करतात. पण हिंगोली जिल्ह्याची ओळख ही चांगल्यामुळं नाही झाली. एक कुंटण खाण्यासारखी एकमेकावरती चिखलफेक झाली, चारित्र्य हनन झालं. आणि कुंटण खाण्यामध्ये कसं असतं माहीत नाही आहे. म्हणजे मला कधी कधी आनंद वाटतो की मी अशा चिखलातून मी बाहेर पडलो. म्हणजे त्या आरोपाचा स्तर, बाई, बाटली, मटका, गुटखावरती अरे ह्यांना देणं घेणं नाही आहे. आणि तानाजी मुटकुळे नेहमी संतोष बांगरला एकांतात भेटतात, सरेंडर होतात. मी डोळ्यानं बघितलेलं आहे. संतोष बांगर हे वेगळ्या पद्धतीचे राजकारणी आहेत. त्यामुळं तानाजी मुटकुळेंनी आरोपांचा स्तर असतील किंवा ते सिनियर राजकारणी, त्यांनी त्या स्तराला जायला नको होतं. तुम्ही एका राष्ट्रीय सुसंस्कृत म्हणणाऱ्या पक्षामध्ये आहेत. तुमचे आरोप आणि हे मी पाहता आणि धोका देणं हा त्यांचा मूळ पिंड आहे. त्यामुळं तानाजी मुटकुळेबद्दल आपण बोलणं फार काही मला वाटत नाही एवढं काही फार मोठा व्यक्तिमत्व आहे ते त्यांच्याबद्दल आपण बोलावं. नाही, मुटकुळेबद्दल सतत असे आरोप होतात की वाशिमला पकडलं, अकोल्याला पकडलं. नेमकं काय करताना पकडलं हे सांगत नाही कोणी. माझ्यासारखा सामान्य कार्यकर्त्यांना बोलण्यापेक्षा ना विधिमंडळातल्या त्यांच्या सहकाऱ्यांना बोलणं. विधिमंडळाचा सदस्य म्हणजे त्याला एक व्हॉईस आहे, त्याला एक आवाज आहे, त्याचं बोलणं हे एक प्रमाण असतं. त्यामुळे संतोष बांगरनं खुलेआम लाईव्ह डिबेटमध्ये, मला वाटतं ABP काय NDTVच्या कुठल्या तर चॅनलमध्ये, आठवत नाही मला ते चॅनल, हे लाईव्ह एकमेकाला शिव्या देत आहेत आणि महाराष्ट्र पाहतो आहे. आणि ते काय म्हणतात त्याला पुराव्यानिशी ते सिद्ध करतात एकमेकाला. तुम्हाला एवढ्या वेळेला ही गाडी, ती गाडी, ह्या वेळेला इथं ह्या घरात दार बंद करून. म्हणजे अशी ही तुम्ही आमच्यासारख्या तरुण पोरांना, तरुण मुलींना, बरं हे आमचं सोडा, तुमच्या घराच्या लेकराबाळाच्या समोर जर ते ऐकत असतील तर ते काय तुमचा आदर्श घेणार आहात? तुम्हाला नातू पंतू मुलं बाळा असतीलच ना. मग अशा वेळी ते तुमचं जर हे भाषण ऐकत असतील तर तुम्ही ते आदर्श काय देणार? तुम्ही घरच्याला आदर्श देऊ शकत नाही, तुम्ही मतदारसंघाला आदर्श कधीही देऊ शकत नाही.
आणि मी बघितले बऱ्याच वेळा की तानाजी मुटकुळे मुंबईला आमदार निवासला असतील किंवा वाशिमला असतील किंवा संतोष बांगरराव सरेंडर होताना मी डोळ्यानं बघितलेलं आहे. त्यामुळं हे नुरीची कुस्ती होय, ते लपंडावाची कुस्ती होय. लोक त्याला भवले नाही असं मला वाटते. दुसरा प्रश्न असा आहे की या ठिकाणी भाजपामध्ये अशोक चव्हाणांचा प्रवेश करून घेतला प्रताप पाटील चिखलीकरचे राष्ट्रवादीचे आमदार आहेत, पण यांचं आत्ता समीकरण आरोपांच्या फायरिंग एकमेकांवर होत आहेत. आता यांचं समीकरण जुळत नाही. दोन्ही जिल्ह्यातले दिग्गज नेते आहेत. दोघांचं योगदान वेगळ्या पद्धतीनं आहे. दोघांना मी जवळून ओळखतो. दोघंही माझ्यावर तितकंच प्रेम करतात. आज मी एका वेगळ्या राष्ट्रीय पक्षात काम करत असलो तरी त्या दोघांनीही एकमेकांना तितक्याच आदबीनं जिल्ह्याचं राजकारण ठेवलं. त्यामुळे दोघांबद्दल आम्हाला तितकाच आदर आहे. जे माझ्या पक्षातले किंवा आम्हाला हे नाही त्याच्याबद्दल आपण काही म्हणणं ही संयुक्तिक नाही आहे. त्यांचं वय, अनुभव, त्यांचं काय म्हणतात राजकारणातलं इतका मोठा प्रदीर्घ दोघांचाही, त्यामुळे ते त्या तोडीचे दोघंही आहेत. त्यामुळे माझ्यासारख्या सामान्य पक्षाच्या एका कार्यकर्त्याने या दोघांबद्दल बोलणं हे मला संयुक्तिक वाटत नाही आहे. खरं तर भाजपामध्ये होतात, RSSची विचारसरणी होती, आता पुरोगामी पक्षात गेलात तुम्ही. राजकारणामध्ये संधी ही महत्त्वाची असते. विचारसरणीवर राजकारणात भाजपमधल्या निष्ठावंताचे काय हाल आहे तुम्ही बघताय. हिंगोलीतले असो, नांदेडमधले असो, म्हणजे अनेक निष्ठावंतांना सतरंजा उचलून बाहेर सोडले. आता ते खदखद आहे. बरेच वर्तमानपत्रात मीडियावरती येतात. राष्ट्रप्रथम असणारा पक्ष असो, त्या ठिकाणी दीर्घकाळपर्यंत पूर्ण वेळ व्यवस्था असो, प्रचारकांची असो किंवा मग कार्यकर्त्यांची असो, आज कार्यकर्ता हा नावाला उरलेला आहे. म्हणजे पूर्वी सुधीर भाऊ असतील किंवा मग पूर्वी सांगायचे आम्ही गोपीनाथराव मुंडेंचे कार्यकर्ते, सुधीर भाऊचे कार्यकर्ते, महाजनांचे कार्यकर्ते, विनोद तावडेंचे कार्यकर्ते. आता कार्यकर्ता कुणाचा हा नाही आहे. पक्षाचे कार्यकर्ते म्हणण्याची पण वेळ नाही आहे. गंभीर बाब आहे. म्हणजे आता माझ्या देगलूर नगरपालिका क्षेत्रामध्ये तर मी पाहिलं ना, म्हणजे स्थानिक आमदार एक स्वयंघोषित मोठा खासदार, स्वतःला RSS काय विद्वान समजतो, अक्षरशः त्या लोकांनी बिलोली देगलूरमध्ये भाजपा विकूनच टाकली. बाय नाही दिली, विकली डायरेक्ट. मी जाव्यानिशी सांगतो त्यांना. म्हणजे आता ती भाजपा मला वाटत नाही आहे जी कार्यकर्त्यांना सेट. आता भाजपा ही इलेक्टिव्ह मेरिटवर गेली. भाजपा ही जिंकण्यावर गेली. भाजपा ही जातीच्या ताकदीवरती गेली. पूर्वी ती कार्यकर्त्याला सेट करायचे. आता तो प्रकार आले. कार्यकर्ता हा फक्त निवडणुकीपुरती राहिला. अनेक कार्यकर्त्यांना आम्ही बघितलं अडचणीत सापडले असताना आम्ही स्वतः मदत करतो त्यांना. मी व्यक्तिगत अनेक कार्यकर्त्यांना उभं करण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यामुळे त्याला कुठली विचारसारणी, तुम्ही संघ विचारसारणी आहे का कम्युनिस्ट आहे ते महत्त्वाचं नाही आहे. सामान्य माणूस म्हणून त्याला सुखदुःखाला सोबत जाणं, त्याच्या दवाखान्याच्या, पोलीस स्टेशनच्या, नगरपालिकेच्या, पंचायत समितीच्या अडचणी, दवाखान्याच्या अडचणी किंवा त्याला काही छोट्या मोठ्या गरजा असल्या तिथं अडचणी, शिक्षण असेल लेकराबाळाचं, कार्यकर्ता हा त्याला त्या अडचणीत जाणं हीच विचारसारणी महत्त्वाची. विचारसारणीवरलं राजकारण आता हा जवळपास संपुष्टात आलेला आहे. संपुष्टात कम्युनिस्टांनी असे रिझल्ट राहिले म्हणून कम्युनिस्ट संपले. कालांतराने हीच परिस्थिती या पक्षासोबत येणारी आहे. त्यामुळे तुम्हाला एक माणूस म्हणून त्याला घेऊन जाणं, जातीचं पोलरायझेशन जे वाढलं गेलं आहे, वेगवेगळ्या मराठा ओबीसी लढतात, ओबीसी धनगरात लढतात, धनगर हाटकरात लढतात, हाटकर मराठ्यात लढतात, मराठ्यातले वेगवेगळ्या जातीत माळी, वंजारी या वेगवेगळ्या जातीत अंतर्गत जातीभेद झाले, हिंदू मुस्लिमाचं ध्रुवीकरण वाढलं. हे भारताला अपेक्षित नाही आहे, संविधानाला अपेक्षित नाही आहे. संविधानामध्ये आम्ही भारतीय असा उल्लेख आहे. आम्ही भारतीय लोक म्हणजे ते आम्ही तिथं होतच नाही. आता मी आणि माझी जात हे सेंटरभूत झालेलं आहे. त्यामुळे हे घातक आहे. त्यामुळं मी कुठं काम केलं, काय केलं, पण आत्ता मला वाटतं की एक व्यापक स्वरूपात दीन, दलित, गरीब, अल्पसंख्याक सर्व लोकांना जर मला घेऊन जायचं असेल, मी ज्या ह्याच्यासाठी आयुष्य नोकरी, क्लासवर नोकरी सोडून मी बाहेर पडलो, ते जर मला पुढं जायचं असेल तर मला या सर्व विचारसरणीच्या पुढं जाऊन, मग कोण कम्युनिस्ट आहे, कोण कॉम्रेड आहे, पुरोगामी आहे, प्रतिगामी आहे, संघाचा आहे, ह्या सर्व गोष्टी क्षुल्लक आहेत. व्यक्तिहितापुढे या गोष्टी एकदम क्षुल्लक आहेत. मानवता विकास हा अंतिम ध्येय ज्या कार्यकर्त्याचा आहे त्याला पक्ष हे व्यासपीठ आहे. मग ते काँग्रेस असेल, भाजप असेल, पक्ष हे अंतिम नाही आहे, पक्ष व्यासपीठच आहे. म्हणजे देश हा अंतिम आहे. म्हणजे देशाच्या हितासाठी कार्यकर्त्याने म्हणजे एखाद्या व्यासपीठावर म्हणजे वंचित बहुजन आघाडीतला असो, राष्ट्रीय समाज पक्षातला असो,
किंवा अजून कुठल्या BRSमधला असो, भाजपमधला असो, शिवसेना, तो व्यक्ती काही म्हणजे त्याच्या प्लॅटफॉर्मवरून काम करतो, तो देशासाठीच काम करतो, मानवतेसाठी काम करतो, माणसासाठी काम करतो, तो समाजासाठी काम करतो. त्यामुळं ह्या विचारसरणी हे आणि आत्ताचा जो प्रवाह बघता वेगवेगळ्या पक्षातला, त्याच्यावर तर विचारसरणी हे ते गोष्टी ह्या आता शून्य लाईनखाली गेलेले आहेत. ते निश्चितच आहे. प्रामुख्यानं आता तुम्ही काँग्रेसमध्ये प्रवेश केला जे प्रदेशाध्यक्ष आहेत हर्षवर्धन सपकाळ यांच्या हस्ते, आणि स्वतःच नगरपालिका निवडणूक ही हातामध्ये घेतली. काय रिझल्ट असेल येणाऱ्या काळामध्ये? मी सुरुवातीला सांगितलं, मी ज्यावेळेस नोकरी सोडली होती त्यावेळी मी देगलूर नगरपालिकेच्या मार्केट कमिटीमध्ये मी एक घटक होतो. नंतर मी हिंगोलीकडे मला पक्षानं जायला सांगितलं, मी गेलो नाही, मला पक्षानं सांगितलं. ऑलरेडी मी नांदेड जिल्ह्याच्या राजकीय भविष्यासाठीच नोकरी सोडली होती. त्यावेळेस मी देगलूर मार्केट कमिटीला बऱ्यापैकी लीड केलं होतं. 18-0नं मी व्हाईट वॉश आणली होती मार्केट कमिटी. आमच्यासोबत दोघं तिघं आज वेगळ्या पक्षात काम करतात. मग ते व्यंकटराव पाटील असतील, दोघं चौघं लोक, आम्ही एकत्रित होऊन निवडणूक ताकदीनं लढली होती. 18-0नं आणली होती. आत्ता देगलूर नगरपालिका मी परत त्याच ठिकाणी काम करतो. देगलूर नगरपालिका मग आमच्याकडे मोगलाजी अण्णा असतील, बालाजी रोयलवर शेठ असतील, अविनाजी निलमवार असतील, बिस्मिल्ला चाचा असतील, निसार देसाई असतील, मीराबाई असतील, तुळशीराम मामा संगमवार असतील, कंदारकर मामा असतील, अशा अनेक दिग्गज आहेत ह्या, आणि इतर ॲडव्होकेट मोहसिन अली साहेब असतील. म्हणजे या लोकांना घेऊन आम्ही त्या ठिकाणी एकत्रितपणाने मोड बांधून त्या ठिकाणी व्हाईट वॉश देण्याच्या तयार आहोत. निकाल लागल्यानंतर बघा तुम्ही, देगलूर नगरपालिका ही जिल्ह्यातली एकमेव नगरपालिका असेल जी कॉन्फिडंटली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा त्या ठिकाणी झेंडा लागणार आहे. भाजपामध्ये असताना हिंगोलीमध्ये भाजपामध्ये असताना खासदारकीचं स्वप्न पाहिलं, डावलल्या गेलं. आमदारकीचं स्वप्न पाहिलं, बंडखोरी करावी लागली. आता देगलूरमध्ये विधानसभेची तयारी करणार आहात का? देगलूरकर तुम्हाला साथ देतील का? हिंगोलीमध्ये मी लोकसभेमध्ये प्रबळ दावेदार होतो. संघटन कौशल्याचा मी धनी आहे. कार्यकर्त्यांच्या प्रेमाचा मी धनी आहे. 2006 बूथ 1485 गावं मी फिरलेला माणूस आहे. संघटन कौशल्यावरती घरबेद्याने मला धोका दिला. थोडक्यात तानाजी मुटकुळेनंच मला धोका दिला, आणि त्यांना स्वतःलाच खासदार व्हायचं होतं. हे तुम्हाला माहिती आहे, सर्वांनाच माहिती आहे. त्यांनी संधान बांधलं की मी टाळावं म्हणून. अशा वेळी हेमंत पाटलाला मिळालेलं तिकीट फक्त माझ्या संघटन कौशल्यामुळं मला आजही अभिमान वाटतो की हेमंत पाटलाला तिकीट माघार घ्यावी लागली. हे भारतातली पहिली घटना होती. त्यामुळं माझ्यात ती ताकद आहे संघटन कौशल्यावरती जाणं. त्यामुळं त्यावेळेस गिरीश महाजन, भागवत कराड, श्रीकांत भारतीय माझ्या घरी आले होते. तुम्ही स्वतः होते त्या दिवशी तिथं. त्यांनी मला विधानसभेचा शब्द सांगितले होते की विधानसभा आम्ही तुला लढू. पण कालांतरानं मी मराठा नाही आहे, मी लिंगायत आहे म्हणून मराठा नाही, आणि जरांगे पाटलांचं तो आंदोलन चालू होतं, मी मराठा नाही म्हणून मला विधानसभा टाळली. पण कार्यकर्त्यात संभ्रम निर्माण होऊ नये की आपण हे अशा वेळी, म्हणून मी पक्षाचा राजीनामा सांगून माननीय फडणवीस साहेबांना सांगून राजीनामा दिला, आणि मी ताकदीनं लढलो. जिथं माझं गाव नाही, घर नाही, शेत नाही, शिवार नाही. बरं, आजकाल जातीवर राजकारण चाललं, ती माझी जात बी तिथं नाही आहे. अशा वेळी मी 12,000 त्या ठिकाणी मतदान घेतलं, आणि ताकदीनं स्वतःची यंत्रणा लावून मी मतदान गावागावात फिरलो. पण मला अपयश आलं त्या ठिकाणी. एखादी निवडणूक हारणं म्हणजे अपयश नाही. भाऊ पाटील गोरेगाव सारखे दिग्गज लोक, ज्यांना घराणं आहे, वारस आहे, ताकद आहे, जात आहे, पैसा होता त्यांच्याकडे, ते लोक एकेकाळी 16,000 घेऊन, 16 का 18,000 घेऊन पडले होते. नंतर सलग 3 टर्म आमदार झाले. बरोबर आहे. मुटकुळे सुरुवातीला पडले होते, नंतर 3 टर्म आमदार झाले. प्रत्येक आमदार सुरुवातीला अपयश आलं म्हणजे ते जडगण, ते म्हणजे शिकलो मी त्या ठिकाणी. राजकारण काय असतं मी तिथं बऱ्यापैकी माझी त्या ठिकाणी 10वी झाली, माध्यमिक शिक्षण झालं. पण आता मी देगलूर त्या भागामध्ये आमदार व्हावं म्हणून मी लढत नाही आहे. मला जे अनुभव आला, जे मला अभ्यास आहे, जे मला मंत्रालयाचा अभ्यास आहे, शासकीय योजनेचा अभ्यास आहे, ज्याचा मी हिंगोलीला चांगला वापर करून एक नामांकित अधिकारी म्हणून राष्ट्रपतीच्या हस्ते मला पुरस्कार मिळाला तिथं, तुम्हाला माहिती आहे त्या ठिकाणी. आता त्या सर्व अभ्यासाचा माझ्या भागामध्ये मी अपंग शाळेत शिकलो देगलूरला, लहानाचं मोठं देगलूरमध्ये झालो मी. तिथंच मी CO झालो, आणि तिथं आता मी राजकीय कारकीर्द करतो. मला तिथं यश आहे. तिथले लोक माझ्यावरती निस्वार्थ प्रेम करतात, माझ्या मागं जाणादार आहे. त्यामुळं आमदार खासदारकी हा व्यासपीठ माझ्या डोक्यात नाही आहे. पण पक्ष संघटन मजबूत बनवणं आणि कार्यकर्त्यांना, तरुणांना, महिलांना, युवा वर्गांना मार्गदर्शन देणं आणि स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी, शेतकऱ्यांना जोडधंद्यासाठी, महिलांच्या बचत गटांसाठी हे करण्यासाठी त्या भागात माझं जेवढं अभ्यास आहे ते
संपर्क सहकार वाढवण्यासाठी मी त्या भागात काम करणार आहे. त्यामुळं आमदारकी खासदारकी फार क्षुल्लक आहेत, मी जवळून बघितलेत. म्हणजे तुम्हाला असं वाटते का की हिंगोलीमध्ये खासदारकीच्या वेळेस जे हदगाव हिमायतनगरचे आमदार आहेत बाबूराव कदम कुळीकर यांचा विनाकारण नाहक बळी चढवण्यात आला त्या ठिकाणी? चढवण्यात आला. बाबूरावला तिथं म्हणजे कंदुरीला जसं देतात का नाही बळी, बाबूरावचा बळीच गेला तिथं. बाबूराव काही विशेष संबंध नव्हता बिचाऱ्याचा, त्यांना उचलून आणलं. म्हणजे एक शक्ती हेमंत पाटील नको अशी होती, एक शक्ती रामदास पाटील नको अशी होती. ते दोन म्हणजे ते गोळा असतो ना, ते वानरांचा धडा होता आपल्याला, इकडला गोळा खाली की तराजू इकडं जातो, इकडला खाली की इकडं जातो. म्हणजे अशा दोघांच्या ह्याच्यामध्ये त्यांनी तिसरा बाबूराव आणला आणि बाबूरावांचा त्या ठिकाणी पण बाबूरावांचं नुकसान नाही झालं. बाबूरावला व्याप्ती लोकसभा क्षेत्रात मिळाली आणि बाबूराव विधानसभेला कधी सक्सेस झाले नव्हते. लोकसभेची सहानुभूती त्यांना विधानसभेला मिळाल्यामुळं कालच्या हदगाव विधानसभेत ते यशस्वी झाले, त्यांचं नुकसान नाही झालं. पण लोकसभेला बाबूरावांचा ठरवून बळी घातला नाही, म्हणजे काही अर्थ नसताना बळी दिला. कारण मायासारखा उच्च शिक्षित मयाळू लाखो लोकांच्या संपर्काचा धनी हे त्यांना कुठेतरी डोळ्यात खुपत होतं, हे मला जाणवलं त्या ठिकाणी. महानगरपालिका जवळ येते, दुसऱ्या टप्प्यात महानगरपालिका नांदेड वाघाळा महानगरपालिकेच्या निवडणूक होण्याची शक्यता आहे. हातामध्ये घेणार आहात ही निवडणूक, युतीमध्ये लढणार आहात का, आणि काय विकासाचे मुद्दे असणार आहेत तुमचे शहरामध्ये? आत्ता माझ्यासमोर जिल्हा अध्यक्ष असतील आमचे नेते रवींद्र चव्हाण पाटील असतील, त्यांनी मला धर्माबाद नगरपालिकेकडे लक्ष द्यायला सांगितलेलं आहे. पक्षश्रेष्ठी जिथं आदेश देईल आपणाला तिथं मी भाजपमध्ये, पक्षश्रेष्ठीनं मला इथून त्या भागात नेऊन लोकसभा लढायच्या म्हणून सांगितलं, मी तिथं काम केलं. मी राष्ट्रवादीमध्ये आलो, मी जिथं काम सांगितलं तेच काम केलं. म्हणजे ज्या पक्षात मी काम करतो त्या पक्षाचा पाया, संघटन, बूथ रचनेपर्यंत भक्कम करण्याचं माझं कौशल्य, आणि हे तिन्ही जिल्ह्याला माहीत आहे. लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यामध्ये माझी जी संघटन आहे, 4 जिल्ह्यातल्या चांगल्या भूभागावरती माझी पकड आहे, आणि एक व्यक्ती म्हणून पकड आहे, संघटन कौशल्य म्हणून पकड आहे. मला आत्ता आमचे खासदारांनी धर्माबादकडे ह्या 20 तारखेच्यासाठी लक्ष द्यायचं सांगितलं. तदनंतर खासदार साहेबांनी आणि आमच्या सर्व काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी जर सांगितलं, प्रदेशाध्यक्षांनी, की तुम्हाला झेडपीवर लक्ष द्यायचं आहे, महानगरपालिकेत एखाद्या ठिकाणी लक्ष द्यायचं, तर जी जबाबदारी दिली ती पार पाडणार. काल मला नुकतंच प्रदेशानं उदगीर नगरपालिकेसंदर्भात सभा घेण्यासाठी आणि कोऑर्डिनेट करण्यासाठी मला लेखी आदेश दिले होते. परंतु माझा देगलूरची निवडणूक म्हणजे आम्हाला ते कोऑर्डिनेट करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका असल्यामुळे मला ते सोडून जाता नाही आलं. प्रदेशानं जर सांगितलं मला उद्या चालून तुला एका ठिकाणी जायचं आहे, तसं भाजपमध्ये मी कन्नड, उदगीर, म्हणजे उज्ज्वल निकमांची कलिना विधानसभेचा मी प्रभारी होतो, सहप्रभारी. कलिना मुंबईत, कन्नडला मी प्रभारी होतो, उदगीरला मी प्रभारी होतो. पक्षानं मला पूर्वीपासून सवय आहे, पक्षानं जिथं सांगितलं तिथं जायचं, आणि त्या ठिकाणी पक्षाची भूमिका, पक्ष निवडून येण्यासाठी काय करता येईल, कसं मॅनेजमेंट करता येईल, ह्याच्यासाठी नांदेड महापालिका असो किंवा नांदेड जिल्हा परिषदमधल्या काही असो, पक्ष मला सांगितलं ते मला करणं भाग आहे, आणि मी ते करणार आहे. अगदी शेवटचा प्रश्न, राष्ट्रवादी सोडण्याचं कारण काय आहे नेमकं, म्हणजे जॉईन करूनच लगेच सोडणं? राष्ट्रवादी त्रास होत होता का काही पक्षामध्ये? नाही, डावलल्या जात होतं कुठं? नाही, त्रास म्हणून नाही म्हणता येणार कोणाला, डावलण्याचा तर प्रश्नच येत नाही. मी स्वतः माझ्या मनगटावर राजकारण करतो, मी कोणाच्या सावलीखाली राजकारण करणारा नाही. त्रासाचा विषय नाही, पण स्थानिक देगलूर आणि मुखेड भागातले काही कॅल्क्युलेशन होते, काही रचना होते, आणि एका राष्ट्रीय पक्षात काम करावं माझी सुरुवातीपासूनची इच्छा होती, मग ते भाजप असो की काँग्रेस असो. त्यामुळं त्या भागामध्ये माझे सर्व मित्र, माझा एक जिवलग मित्राच्या आईला तिकीट, म्हणजे त्या देगलूरचे लोकनेते कैलासवासी मष्णाजीराव निलमवार यांच्या धर्मपत्नी माझ्या मातोश्री मनोरमा काकू निलमवार यांना आम्ही ओबीसी डिक्लेअरवर तिकीट घोषित केलं. पण अंतर्गत जिल्ह्यात मष्णाजी निलमवार साहेबांनी ज्यांना मोठं केलं अशाने आमच्याशी धोका आमच्या काकूला, मनोरमा काकूला, त्याच्या कुटुंबाला वाऱ्यावर सोडून ते दुसरं त्याने षड्यंत्र रचलं. मग ते खोडण्यासाठी माझ्या मित्राची आई अध्यक्ष व्हावं, मग ह्याच्यासाठी माझा अजून एक जिवलग मित्र पूर्वीचे नगराध्यक्ष, त्यांच्याकडे मी, रोयलवार साहेब, बिस्मिल्ला चाचा, आम्ही सर्वजण गेलो. मोगलाजी अण्णा शिरशेटवार म्हणून विद्यमान नगराध्यक्ष होते, मग ते काँग्रेसमध्ये होते. मग त्यांच्याकडे आम्ही प्रस्ताव ठेवला, आम्ही दोघांनी मनोमिलनाने एकत्र आम्ही राहिलो, आणि अशा वेळी मग मोगलाजी अण्णाकडे आम्ही काँग्रेसचं
मर्ज होण्याचं आम्ही ठरवलं. स्थानिक परिस्थितीत जे काही राजकारण आहे त्याचा विचार करून मी काँग्रेसमध्ये जाण्याचा मला त्याच्यासाठी माझ्या मित्रासाठी आमच्या सर्व टीमसाठी मला जावं लागलं. त्यांनी मोठ्या मनानं सांगितलं की साहेब तुम्ही लिडरशिप करा, नेतृत्व स्वीकारा आणि एकत्रितपणे आपण निवडणूक लढू. त्यामुळं मग मी तो निर्णय घेतला. त्यामुळं आपण कोणावर ते ब्लेम करणं हे योग्य नाही आहे. ते अगदी शेवटचा प्रश्न, हो किंवा नाही मध्ये उत्तर दिलं तरी चालेल. अशोक चव्हाण आणि प्रताप पाटील चिखलीकर यांच्या आरोपांच्या फैरी चालू आहेत, पण जनतेमध्ये चर्चा होतात की दोघं आतून एकच आहेत. खरं की खोटे? ते त्यांना मी एकदा विचारतो साहेबांना, चिखलीकर साहेबांना आणि अशोकराव साहेबांना एकच आहेत म्हणतात. खरं की खोटे? ते जे म्हणतात त्यांना विचारा ना तुम्ही. दोघांचे पक्ष वेगळे आहेत. चिखलीकर साहेब सहवासात होतात काय? मी काम केलं ना 7-8 वर्षे, म्हणजे ते नेते होते. काहीतरी हिंट मिळाली पण माझे नेते आहेत ना, मला ते ओळख म्हणजे चांगले म्हणजे आतून एक आहेत का? राजकारणात कोणी कोणाचा दुश्मन नसतो आणि कोणी कोणाचा परमनंट दोस्त नसतो. ह्या एका वाक्यात लक्षात घ्या. आता वेळ प्रसंगीचे प्रसंग असतात. त्यामुळं मला वाटत नाही ते दोघं एवढ्या टोकाचे दुश्मन एवढ्या टोकाचे दोस्त असतील. राजकारणामध्ये मतभेद असू शकतात, पण मनभेद नसते. कारण दोघं एका उंचीचे नेते आहेत. म्हणजे जिल्हा सांभाळणारे प्रतापराव पाटील पण नेते आहेत आणि अशोकराव साहेबांची तर उंची राज्याला माहिती आहे. त्यामुळं मोठे नेते आहेत ते. त्यांच्याबद्दल राजकारणात मी सांगतो ना, कोणीच कोणाचं परमनंट शत्रू परमनंट मित्र नसतो. संधीवरती तो वेळ असतो. नक्कीच आपण पाहू शकतो. हे होते काँग्रेसचे नेते रामदास पाटील सोमठाणकर. आणि येणाऱ्या काळामध्ये आता ज्या मागील काळामध्ये नगरपालिकेच्या निवडणुका झाल्यात नांदेड जिल्ह्यामधल्या, त्यापैकी देगलूर नगरपालिका ही स्वतः त्या ठिकाणी त्यांनी स्वतः प्रचार केला होता आणि येणाऱ्या निकालाची वाट आता देगलूरकर बघतायत. पण नांदेड शहर महानगरपालिकेचा देखील शहरपालिकेची निवडणूक देखील लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे काँग्रेस कशा पद्धतीनं काँग्रेस या ठिकाणी विजय मिळवते हे पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे. दिनेश कुलकर्णी, वक्रांती न्यूज, नांदेड.